सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणात सध्या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. भगीरथ भालके यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सोलापूर DCC बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी सोलापूर जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापले. ह्या चर्चा सुरू होण्यामागं कारणही तसंच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आवताडे यांनी घेतलेली भेट, त्यावेळी उपस्थित असलेले भाजपचे स्थानिक नेते आणि आगामी सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली यामुळं भाजपचं सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. विशेष म्हणजे भालके यांच्या शिवसेना प्रवेशावेळी बबनराव आवताडे यांनी आपल्याला भालके यांनी शिवसेना प्रवेशाबाबत कुठलीही कल्पना दिली नव्हती असं सांगितलं होतं. त्यामुळे आता आवताडे भाजपमध्ये गेल्यास तो भालके गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो. मंडळी, आगामी विधान परिषदेत निवडणुकीच्या निमित्तानं भाजप सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत आहे का? आवताडेंच्या प्रवेशामुळं भाजपला काय फायदा होऊ शकतो आणि आवताडेंचा संभाव्य भाजप प्रवेश भालकेंसाठी धक्का का मानला जातोय, या सर्व विषयांवर आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि राजकारणातील प्रत्येक घडामोडी अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विक्रम घुले आणि तुम्ही पाहताय युवा महाराष्ट्र न्यूज. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भगीरथ भालके आणि बबनराव आवताडे ही जोडी गेल्या काही वर्षात स्थानिक राजकारणात प्रभावी ठरली होती. भाजप विरोधात स्थानिक पातळीवर पर्यायी समीकरण उभं करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत या आघाडीनं उल्लेखनीय यश मिळवत नगराध्यक्षपदासह अनेक जागांवर विजय मिळवला होता. भगीरथ भालके आणि बबनराव आवताडे यांचे सुपुत्र सिद्धेश्वर आवताडे या दोघांच्या एकत्रित समीकरणामुळं भाजपला अनेकदा मंगळवेढ्यात कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र नगरपालिका सत्तेनंतर दोन्ही गटात मतभेद वाढू लागल्याची चर्चा होती. स्वीकृत नगरसेवक निवडीपासून स्थानिक संघटनातील अधिकार वाटपापर्यंत अनेक विषयावरून खटके उडाल्याचं सांगितलं जातंय. याच पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र दिसू लागलं. दरम्यान एप्रिल महिन्यात भगीरथ भालके यांनी त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके त्यांच्यासोबत भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत आणि भालके समर्थक नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत सत्तेचा वापर करून दडपशाही सुरू आहे असा आरोप केला होता. भालके यांच्या या निर्णयामुळं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय समीकरणं अचानक बदलली. कारण यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्याचा प्रयत्न भालके यांनीच केला होता. त्यामुळं त्यांच्या शिंदे गटातील प्रवेश हा केवळ पक्षांतर नव्हता, तर भविष्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठी रणनीती मांडली गेली. मात्र त्यावेळी एक महत्त्वाची बाब चर्चेत आली, ती म्हणजे बबनराव आवताडे आणि त्यांचे समर्थक या कार्यक्रमापासून दूर राहिले. त्यानंतर आवताडे यांनी भालके यांच्या प्रवेशाची आपल्याला कल्पना नव्हती असं सांगितल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली. यामुळं दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला. दरम्यान कालच्या 2 दिवसापूर्वी बबनराव आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत शहरातील पाणी पुरवठा, भूमिगत गटार योजना, नगरपालिका प्रशासन, महात्मा बसवेश्वर आणि संत चोखोबा स्मारक यांसारख्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो या भेटीचा राजकीय अर्थ. कारण या भेटीत पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे उपस्थित होते. त्यामुळं आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंगळवेढ्यात नवीन समीकरणाची जुळवाजुळव करत असल्याची चर्चा सुरू झाली. राजकीय निरीक्षकांच्या मते भाजप सध्या सोलापूर जिल्ह्यात स्थानिक प्रभाव असलेल्या नेत्यांना पक्षात आणण्याचा मोहिमेवर काम करते. विशेषतः विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचं गणित महत्त्वाचं असतं. नगरसेवक, सहकार क्षेत्रातील नेते आणि प्रभावी गट भाजपसाठी निर्णायक ठरू शकतात. सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू आहे का, यावर थोडा प्रकाश टाकू. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन लोटस हा शब्द नवीन नाही. विरोधी पक्षातील प्रभावी नेते आपल्या बाजूला ठेवून स्थानिक समीकरणं बदलण्याची भाजपची रणनीती अनेकदा
चर्चेत राहिले. सोलापूर जिल्ह्यातही गेल्या काही महिन्यात विविध पक्षातील नेते महायुतीकडे वळताना दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर भाजपकडूनही स्थानिक स्तरावर संपर्क मोहीम सुरू असल्याचं बोललं जाते. अशा परिस्थितीत बबनराव आवताडे यांच्यासारख्या प्रभावी सहकार क्षेत्रातील नेत्याला भाजपमध्ये घेतल्यास त्याला केवळ पक्षप्रवेश म्हणून पाहिलं जाणार नाही, तर भाजपच्या ऑपरेशन लोटसचाच एक भाग असल्याचं चित्र निर्माण होऊ शकतं. विशेष म्हणजे भगीरथ भालके यांनी भाजप विरोधी भूमिका घेत शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या जवळच्या सहकार्याचा भाजपमध्ये जाण्याच्या वाढत असलेल्या चर्चा यामुळं या हालचालीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याचं सांगण्यात येते. बबनराव आवताडेंचा संभाव्य भाजप प्रवेश भालके गटासाठी मोठा धक्का का ठरू शकतो यावर थोडा प्रकाश टाकू. 2021 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांचा जरी निसटता पराभव झाला असला तरी मंगळवेढा शहर आणि तालुक्यात बबनराव आवताडे गटाची भालकेंना मिळालेली साथ ही महत्त्वाची मानली जाते. आवताडे यांचे सहकार क्षेत्रातील नेटवर्क, व्यापारी वर्गातील संपर्क आणि स्थानिक नगरसेवकांमधील प्रभाव लक्षात घेतला तर त्यांच्या भाजप प्रवेश भालके गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो. विशेषतः नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत समीकरणं बदलण्याची क्षमता या निर्णयात आहे. राजकीय जाणकारांच्या मते आवताडे भाजपमध्ये गेल्यास तीर्थक्षेत्र विकास आघाडी जवळपास पूर्णपणे कोलमडू शकते, कारण भालके यांची ताकद ही विविध स्थानिक गटांना एकत्रित ठेवण्यात होती. त्यातील एक प्रमुख आधारस्तंभ जर दूर गेला तर भविष्यातील निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसू शकतो. तर सध्या चालू असलेल्या या घडामोडीला जर आपण आगामी विधान परिषद निवडणुकीच्या गणिताच्या दृष्टीने जर बघितलं तर त्यामध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा असून पक्ष स्थानिक आघाडीवर अधिकाधिक मतदारसंघ मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. अशा परिस्थितीत मंगळवेढ्यासारख्या भागातील प्रभावी स्थानिक नेतृत्व भाजपसाठी निर्णायक ठरू शकतं. बबनराव आवताडे गट भाजपसोबत आल्यास नगरपालिकांमधील आणि सहकार क्षेत्रातील काही मतांचं गणित बदलू शकतं अशी सुद्धा चर्चा आहे. यामुळं आवताडे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाकडे केवळ स्थानिक पक्षांतर म्हणून न पाहता विधान परिषद निवडणुकीच्या मोठ्या राजकीय रणनीतीचा हा भाग म्हणून पाहिलं जाते. सध्या बबनराव आवताडे किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा या प्रवेशाबाबत झाली नसली तरी अलीकडील घडामोडी, फडणवीस भेट, भालके आणि आवताडे यांच्यात आलेला दुरावा आणि विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली पाहता पुढील काही दिवसात पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली तर आश्चर्य वाटायला नको. मंडळी, एकूणच काय तर पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या हालचाली या केवळ स्थानिक पक्षांतराच्या नाहीत, तर भविष्यातील सत्ता समीकरणांच्या संकेत मानल्या जात आहेत. भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता बबनराव आवताडे आणि समर्थक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगते. जर हा प्रवेश प्रत्यक्षात झाला तर तो भालके गटासाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपला स्थानिक पातळीवर अधिक बळ मिळू शकतं. त्यामुळं आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. बाकी या राजकीय घडामोडीविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.